वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या पूर्वीच्या एका एपिसोडमध्ये मी जो प्रसिद्ध रॅप आहे आशीर्वाद चित्रपटातला रेलगाडी त्या संदर्भात बोललो होतो आणि तो रॅप म्हटला होता. पण काही दिवसापूर्वी मला ह्या संदर्भात एक वेगळी माहिती मिळाली, ती तुम्हाला मी सांगणारच आहे. पण त्या अगोदर आपल्या भारतीय रेल्वेचा एक इतिहास किंवा छोटीशी माहिती ऐकू. रेलगाडी 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर, नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस व्हीटी व आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटर म्हणजेच 21 मैल धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या 3 वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले आणि भारतातील रेल्वे वाहतुकीला औपचारिक सुरुवात झाली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यापारी, समाजसेवक, शिक्षणप्रेमी आदरणीय नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव मांडला व पाठपुरावा केला. म्हणून त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणू लागले. गोऱ्यांचा हा चाक्या मसोबा हिंदुस्थानातील पहिल्या वहिल्या रेल्वे प्रवासाला बोरीबंदर स्थानकातून दुपारी 3:35 निघाला. तो ठाण्याच्या दिशेने. गाडी साहिब, सिंध आणि सुलतान या इंजिनांनी खेचत नेली. गाडीला 21 तोफांची सलामी देण्यात आली. मुंबई ते ठाणे हे 34 किलोमीटर अंतर कापण्यास गाडीने 1 तास 12 मिनिटं घेतली. लोकांनी गाडीला चाक्या म्हसोबा असे नावही दिले. या गाडीत अंदाजे 400 लोक प्रवास करत होते. तसंच या गाडीत 25 VIP प्रवासी होते. त्यामध्ये नाना शंकर शेठ स्वतः होते. रेल्वे सुरू करण्यात नानांचे योगदान मोठे होते. त्याबद्दल त्यांना पहिल्या वर्गाचा सोन्याचा पास देण्यात आला होता. माझे एक स्नेही आहेत, त्यांनी मला जी माहिती दिलं ना ती अशी आहे की हा जो रॅप आहे ना तो आपल्याला माहिती आहे की अशोक कुमारने म्हणजे दादा मोनींनी म्हटलं आहे आशीर्वाद चित्रपटात. पण ह्याचे जे कवी आहेत, जे रॅप लिहिणारे हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, त्याने स्वतः तो म्हटलेला आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग आहे आणि त्याचा ऑडिओ माझ्या त्या स्नेहाने पाठवला आहे. तर तो रॅप मी तुम्हाला ऐकवणार आहे. ऑडिओ फॉर्ममधला आहे. कवी प्रत्यक्ष जो मांडतो आहे तो तुम्हाला आवडेलच, छान वाटणारच आहे. तर ऐका तुम्ही आणि एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल मला सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. रेलगाड़ी चुक 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 चुक, बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक, धड़क धड़क लोहे की सड़क, धड़क धड़क लोहे की सड़क. यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ, यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ, चुक 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 चुक. धर्मपुर 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 धर्मपुर, मंगलोर बेंगलोर बेंगलोर मंगलोर, मांडवा खंडवा खंडवा मांडवा, रायपुर जयपुर जयपुर रायपुर, तालेगांव मालेगांव मालेगांव तालेगांव, नेल्लूर वेल्लूर वेल्लूर नेल्लूर, रानपुर कानपुर कानपुर रानपुर, जबलपुर धबलपुर धबलपुर जबलपुर, बार्सी इटारसी इटारसी बार्सी.
बोलपुर धौलपुर धौलपुर बोलपुर वानियमबाड़ी काटपाड़ी वानियमबाड़ी सोलापुर कोल्हापुर कोल्हापुर सोलापुर बरखेड़ा चरखेड़ा चरखेड़ा बरखेड़ा पंदलूर नंदलूर नंदलूर पंदलूर कुपकल दिंडीगल कुपकल मसलीपट्टम भीमलीपट्टम मुसलीपट्टम ओंगोल निर्दबोल ओंगोल कोरेगांव अहमदाबाद ई रोड ओलवकोट ई रोड पोदनूर चुप फुलाए छाती पार कर जाती बालू रेत आलू के खेत बाजरा धान बुढ़ा किसान हरा मैदान मंदिर मकान चाय की दुकान पुल पगडंडी टीले पे झंडी पानी का कुंड पंछी का झुंड झोपड़ी झाड़ी खेती बाड़ी बादल धुआं मोर कुआं कुएं के पीछे बाग बगीचे धोबी का घाट मंगल की हाट सर्कस का डेरा नावों का भेड़ा गांव में मेला भीड़ झमेला टूटी दीवार टट्टू सवार रेलगाड़ी चुप 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 बीच वाले स्टेशन बोले रुक 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 धड़क धड़क लोहे की सड़क धड़क धड़क लोहे की सड़क धड़क धड़क लोहे की सड़क